मिस्टर फडणवीस, तुम्ही पंजाब सरकारचं कार्य बघा. त्यांनी 50,000 हेक्टरी दिलेलं आहे. त्यांनी वाहून गेलेलं प्रत्येक घर बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी योजना आखलेली आहे. तुम्ही काय करताय? ते उद्धव ठाकरे होते 4 वर्षापूर्वी, त्याच्या आधी शरद पवार होते, त्याच्या आधी वसंतराव नाईक होते, त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण होते, मारोतराव कन्नमवार होते. अरे हे बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. 1948 सालच्या बाळासाहेब खेरांपर्यंत जातील. हे राज्य करण्याची पद्धत नाही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवाल्यानं. अशा प्रकारे कोणी राज्य करत नाही. आधी राज्य करायला शिका. प्रशासन चालवायला शिका. प्रशासन म्हणजे सुडाचं राजकारण नाही, सुडबुद्धी नाही. हे आधी तुम्ही शिका. तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये तुमचं ट्रेनिंग जर घ्यायचं असेल तर सांगा, आम्ही योग्य माणसं पाठवू किंवा आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊ. आम्हाला माहिती आहे. वर्तमान काळात बोला ना. तुम्ही भूतकाळ कशाला उखडून काढताय? वर्तमानावरती बोला, भविष्यावर बोला. एक तर या देशाला, राज्याला भविष्य नाही. वर्तमान या लोकांनी खराब करून टाकलेलं आहे. शेतकऱ्यांशी बोला जाऊन. तुम्ही शेतकऱ्यांशी बोललात का? शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांची तोंड बंद केलीत. राजकारण करू नका. हक्क मागणं हे का राजकारण आहे का? सोनम वांगचूक हक्क मागतोय बेरोजगारांची तिकडल्या. हे राजकारण आहे? महाराष्ट्रातल्या शेतकरी कर्जमुक्तीचा विषयी प्रश्न विचारतोय. हे राजकारण आहे? सांगा ना तुम्ही. भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करत होता, सगळे भ्रष्टाचारी बाजूला बसलेत. त्यांचे खिसे झटकलेत. जे ईडीच्या भीतीने तुमच्या पक्षात आले आहेत ना, त्यांचे खिसे झटकलेत. तरी किमान 50,000 कोटी तिथेच पडतील कॅबिनेटमध्ये. चला बोला. विषय हाच आहे की मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी पैसे द्यावेत. तासभर चर्चा झाली. त्यांनी 1 तास चर्चा करावी किंवा 1 मिनिट करावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी. घरदारं वाहून गेलीत, ती सरकारच्या मदतीने उभी राहावी. हीच आमची मागणी आहे. यात राजकारण कुठे आहे? कोणताही विरोधी पक्ष आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना अशा प्रकारच्या आपत्तीवर काय मागण्या केलेल्या आहेत हे त्यांनी स्वतः एकदा कानाला त्या टेप लावून ऐकाव्यात स्वतः, किंवा त्यांनी त्यांचे जे लोक जे बोलत आहेत त्यांना ऐकवाव्यात. त्यांच्यासाठी जागा आम्ही मुकरर करतो. त्यांना आम्ही तो कार्यक्रम लावून देतो. ऐका, तुम्ही काय मागत होता, तुम्ही काय सांगत होता, काय झालं की ते पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, महात्मा गांधी. अरे तुम्ही 11 वर्ष काय भाद्रवताय का? 11 वर्ष तुम्ही भाद्रवत बसलाय? प्रधानमंत्री मोदी आहेत ना, का आम्ही आहोत? तुम्हीच आहात ना. गृहमंत्री अमित शहा आहेत ना तुमचे, जे उद्या परवा येत आहेत मुंबईमध्ये. कशाला येत आहेत मुंबईमध्ये? मराठवाड्यात जा. हा विषय नाही. विषय मी सांगतो आहे. काय नेमका विषय आहे हा? मराठवाड्यातल्या ओला दुष्काळासंदर्भातला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाबाबतीत आहे. अमित शहाच्या दौऱ्याबाबतीत आहे. काय नेमकी? आज 1 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्रकारांशी, मीडियाशी संवाद साधतील 1 वाजता शिवसेना भवनामध्ये. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातल्या विषयावर आपण उपस्थित राहायला हवं. उद्या नरेंद्र मोदी येत आहेत. काहीतरी उद्घाटन आहे मेट्रोचं वगैरे. अमित शहा येत आहेत. त्यांचे काहीतरी असाच उपक्रम असेल. मराठवाड्यात कोण जाणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी कोण बोलणार? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा मोदी किंवा अमित शहा करणार असेल तर आम्हाला सांगा. आम्ही त्यांच्या स्वागताला जाऊ. रावसाहेब, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यायानं महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले. काल दिल्लीत मुख्यमंत्री असं म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू, पण ठाण्यामध्ये वाटत नाही की युती होऊ शकेल. असं दिसतंय की ठाण्यात शिंदेचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं. अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढतील. बघा, हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे. हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे. मुंबईत का लढायचं आहे त्यांना? मुंबई गिळायची आहे. मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे.
त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला. बाकी उद्देश काय त्यांचा? एक त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतोय असं नाही आहे. त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातलं हत्यार आहे. शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे. अजित पवार हे त्यांचं हत्यार आहे. लक्षात घ्या. त्यांना काय फार मोठी मुंबईची, महाराष्ट्राची, मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाही आहे. त्यांच्यामुळे ते काय करतायत, ते शिंदेच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकतायत हे पाहावं लागेल. एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाही. मूळ शिवसेना जी होती आम्ही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.